11 जानेवारी दैनंदिन भावार्थ दीपिका सांख्ययोग अध्याय 2 ओवी 31 ते 60. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रं तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. अर्जुन उवाच कथं भीष्ममयं संख्ये द्रोणञ्च मधुसूदन. इक्षुभि प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदनः. देवा हे एतुले वरी बोलावे नलगे अवधारी. आदि तुची विचारी संग्रामोहा. हे झुंज नवे प्रमादू एवत्थ प्रवर्तल्या दिसतसे बाधू. हा उघडलिंग भेदू ओढवला आम्हा. देखे माता पित्रे अर्चिजती सर्वेस्वे तोषु पावविजिती. तिये पाठी केवी वदिजती आपुल्या हाती. देवा संत वृंद नमस्कारिजे का घडे तरी पूजिजे. हे वाचुनी केवी निंदिजे स्वयं वाचा. तैसे गोत्र गुरु आमुचे हे पूजनीय आम्हा नियमांचे. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. जया लागे मने विरू आम्ही स्वप्नीही न शको धरू. तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. वरी जळो हे जियाले एत आघव्यासी हेची काय जाहले. जे यांच्या वदी अभ्यासले मिरविजे आम्ही. मी पार्थो द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिदला. तेने उपकारे काय आभारेला वदी तया ते. जेथीची या कृपा लाही वरू तेथेची मने व्याभुचारू. तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेणो भोक्तु भैष्यपीय लोके. हत्वार्थ कामास्तु गुरुनिह्यवं भुंजीव भोगानुर्धिर प्रदिग्धान. देवा समुद्र गंभीर ऐकेजे परी वरी तोही आहाची देखिजे. परी शोभू मनी नेनिजे द्रोणाचिये. हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान. परी अगाध भले गहन हृदयांचे. वरी अमृत ही विटे की काळ वशे वज्रही फुटे. परी मनोधर्मुन लोटे विकरविलाही. स्नेहा लागी माये म्हणिपे ते केरू होय. परी कृपा ते मूर्तू आहे द्रोणी इये. हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी. विद्या सिंधू निर्वधी अर्जुन म्हणे. हा येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू. आता सांगपा येत घातू चिंतू येईल. ऐसे हे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे. ते मनानये आगवे जीवितेसी. हे येणे माने दुर्धर जे याही ऊन भोग सदर. ते असतू येतवर भिक्षा मागता भली. ना तरी देश त्यागे जाईजे का गिरिकिंदर सेविजे. परी शस्त्र आता न धरिजे इयावरी. देवा नवशित शती शरी वावरोनी यांच्या जिवारी. भोग घेऊसावे रुधिरी बुडाले जे. ते काढून काय किजती लिप्त केवी सेविजती. मज नाही हे उपपत्ती याची लागी. ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी. परी ते मनानयेची मुरारी ऐकोनिया. हे जाणूनी पार्थू बिहाला मग पुनरुपी बोलू लागला. म्हणे देवो का चित्तया बोला देतेचे ना. न चैतुदिदम कतरन्नो गरियो यद्वा जयम यदि वा न जयेयु. यानेन हत्वा जिजीविषामस्ते वस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारुनी बोलिलो येथे. परी निके काय या परोते हे तुम्ही जाणा. पै वीरू जयासी ऐकिजे. आणि या बोलोची प्राणू सांडिजे. ते त संग्राम व्याजे उभे आहाती. आता ऐसिया ते वधावे की अव्यरुनिया निघावे. या दोही माझी बर्वे तेने नो आम्ही. कार्पण्य दोषोपहत स्वभाव प्रोच्छामि त्वा धर्म सम्मूढ चेता. यच्छ्रेवस्यानिष्ट ब्रूमी तन्मे शिष्य तशादिमात्वा प्रपन्नमः. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येत. जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे. मग पासीच असताना दिसे वस्तू जात. देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले. आता काय हि तापुले तेही नेने. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निके ते आम्हा सांगावे. ते सखा सर्वस्व आगवे आम्हासी तू. तू गुरुबंधू पिता तू आमची इष्टदेवता. तूची सदा रक्षिता आपदे आमुते. जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेने अव्हेरू. की सरिता ते सागरू त्वजी केवी. अर्थ देवा इतके काही मला सांगायला नको. प्रथम या युद्धाविषयी आपणच विचार करा. हे युद्ध नसून आमचे हातून फार मोठा प्रमाद दोषच घडत आहे.
आम्हावर पूज्यजनांचा उच्छेद करण्याचा मोठा अवघड प्रसंग ओढवला आहे. असे पहा की माता पितरांची सेवा करावी, त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट ठेवावे असा पुत्राचा धर्म आहे. असे असता उलट त्यांचाच आपण आपल्या हाताने वध कसा करावा? देवा, साधू संतांना नमस्कार करावा, घडेल तर त्यांची पूजा करावी, पण हे आपण सोडून आपण आपल्याच मुखाने त्यांची निंदा कशी करावी? हे आमचे कुलगुरू असून आम्हाला सदा सर्वदा पूज्य आहेत. त्यातही भीष्म व द्रोणाचार्याविषयी माझे मन अतिशय ऋणी आहे. ज्यांच्याविषयी मनाने आम्हाला स्वप्नातही वैर धरता यायचे नाही, त्यांचा देवा आम्ही प्रत्यक्ष घात कसा करावा? यापेक्षा आग लागो या जगण्याला. सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे? जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याची प्रौढी याचा वध करून मिरवायची का? मी द्रोणाचार्यांचा शिष्य आहे, त्यांनीच मला धनुर्विद्या दिली, त्यांच्या उपकारांनीच बांधलेला मी त्यांचा वध कसा करावा? अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मी मनाने उलटावे, असा मी काय भस्मासूर आहे? देवा, समुद्र गंभीर आहे असे ऐकतो, तथापि तोही तसा वरवरच गंभीर भासतो. परंतु या द्रोणाचार्यांच्या मनाला कधी शोभ ठाऊकच नाही. हे आकाश अमर्याद आहे खरे, त्याचेही मोजमाप होईल, पण ज्यांचे हृदय अत्यंत गहन व खोल आहे, एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्रही भंकेल. परंतु द्रोणाचार्यांच्या मनात विकार निर्माण होणे केवळ अशक्यच आहे. ममता आईनेच करावी असे म्हणतात, ते खरे आहे, परंतु या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ती तर मूर्तिमंत आहे. अर्जुन म्हणाला, द्रोणाचार्य म्हणजे दयेचे माहेरघर, सर्व गुणांचे भांडार व विद्येचे अमर्याद सागर आहेत. इतके मोठेपण असूनही त्यांची आमच्यावर कृपा आहे. या स्थितीत यांना मारावे ही कल्पना तरी मनात आणता येईल का? अशांना युद्धात मारावे आणि मग राज्यसुखाचा उपयोग घ्यावा ही गोष्ट प्राणावर बेतले तरी मनात येणार नाही. यांना मारून राज्यसुख भोगणे हे अत्यंत कठीण आहे. राज्यसुख भोगणेच काय, याहून अधिक श्रेष्ठ भोग मिळाले तरी ते आम्हाला द्रोणाचार्यांसारख्यांची हत्या करून नको. यापेक्षा भीक मागितलेली बरी, अथवा देहत्याग करावा किंवा गिरीकंदरी राहावे. परंतु यांच्यावर आता शस्त्र धरू नये. देवा, तीक्ष्ण बाणांनी यांच्या मर्मावर प्रहार करून त्यांच्या रक्ताने माखलेले भोग कवटाळायचे, ते मिळवून तरी काय करायचे? रक्ताने भरलेल्या त्या भोगाचे सेवन तरी कसे करावे? याकरता तुझा युक्तिवाद मला पटत नाही. त्यावेळी कृष्णा एक असे अर्जुन म्हणाला, परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला ते पटले नाही. हे जाणून अर्जुन घाबरला आणि पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला, देवा, या माझ्या बोलण्याकडे का बरं लक्ष देत नाही? जे जे मला वाटले ते मी येथे स्पष्टपणे बोललो, परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक. पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राणत्याग करावा, ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत. आता अशांना मारावे की युद्ध सोडून निघून जावे, या दोन्हीतून काय करावे हे आम्हाला समजत नाही. आम्ही काय करणे योग्य आहे हे विचार करूनही सुचत नाही, कारण या मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे. डोळ्याला अंधारी आली म्हणजे पुढचे काहीच दिसत नाही, मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाही. देवा, तसे मला झाले आहे, कारण माझे मन भ्रांतीने गासले आहे. आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही. म्हणून तू विचार करून आम्हाला सांग, कारण आमचा सखा, आमचे सर्व काही तूच आहेस. तूच आमचा गुरुबंधू, पिता, आमची इष्टदेवता, संकट समयी नेहमी आमचे रक्षण करणारा तूच आहे. शिष्याचा अव्हेर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही ज्याप्रमाणे येत नाही, किंवा समुद्र कधी नद्यांचा त्यागही करत नाही. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.